आमच्याकडे रेल्वे स्टेशन पासून रात्री चित्रपट गृहामधून बाहेर पडल्यानंतर कुठूनही कसंही आज टॅक्सांमध्ये फिरतो. कोण आहे ती माणसं? कसं कळणार कोण चालवते गाडी? याला सुरक्षितता म्हणतात. कायदा आणि सुव्यवस्था अशी राखली जाईल? कोणाच्याही हातामध्ये तुम्ही काही देताय, कोण माणसं येत आहेत, काय करतायत, काहीच माहिती नाही. की ज्यांना टॅक्सी आणि रिक्षांचे परवाने मिळतील त्यांना मराठी भाषा आली पाहिजे. चुकीचं काय? महाराष्ट्र राज्यामध्ये त्याला मराठी भाषा यायला नको का? मी म्हटलं मुंबई शहरामध्ये, ठाणे शहरामध्ये, अनेक शहरांमध्ये म्हटलं खोट्या रिक्षा चालू आहेत आणि खोट्या टॅक्स्या चालू आहेत. त्याच्यावरती आपल्या अनेकांनी त्याच्यावरती आंदोलनं केली. त्यावेळेच्या पोलीस खात्याला जाग आली आणि जवळपास 40,000 रिक्षा खोट्या पकडल्या गेल्या आपल्या आंदोलनामुळे. आणि जवळपास 15,000 ते 17,000 टॅक्स्या पकडल्या गेल्या, खोट्या टॅक्स्या, याही आपल्या आंदोलनामुळे. आणखीन एक महत्वाची बातमी आहे. मराठी येत नाही तर रिक्षा परवाना मिळणार नाही. अत्यंत महत्वाचा निर्णय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात आदेश दिलेले आहेत. हा महत्वाचा निर्णय घेतला जातोय. आता जर महाराष्ट्रात रिक्षा चालवायच्या असतील तर मराठी येणं बंधनकारक असणार आहे. त्याशिवाय नवीन रिक्षा परवाना हा मिळणार नाही. अत्यंत महत्वाचा असा निर्णय या क्षणी घेण्यात आलेला आहे. एक गोष्ट निश्चित, कुठे जायचंय हे माहिती आहे आणि जिथे जायचंय तिथे तुम्हाला सर्वांना नेणारच, हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे.